हालेलुया देवाचे असो. माझं नाव पास्टर रवी म्हणतो. दर्शित आहे मिनिस्ट्रीचा संस्थापक मिरज सांगली जिल्हा महाराष्ट्र एरिया. पुन्हा एकदा तुमचे सर्वांचे आभार की तुम्ही माझे व्हिडिओ पाहतात आणि लाईक करतात. देवाची असो या गोष्टीबद्दल, या सर्व गोष्टीबद्दल एकच गोष्ट महत्त्वाची की आम्ही देवाचे गौरव करूया, त्याची स्तुती करूया आणि त्याची महिमा करूया. आता जो विषय आहे की कोरोना व्हायरस या संदर्भामध्येच किंवा आजारपण या संदर्भामध्येच आम्ही एक स्तोत्र 91 याच्यातून काही वचन आम्ही शिकूया आणि देवाचं गौरव करूया, त्याची स्तुती करूया. स्तोत्र 91 मधून ठराविक आम्ही काही वचन वाचूया आणि देव आम्हाला काय सांगतो, काय शिकवतो याच्याकडे आम्ही लक्ष लावूया. त्यासाठी आम्ही तुमच्या वेळ प्रार्थना करूया आणि देवाचा आभार मानूया. तो परमेश्वर आम्ही तो धन्यवाद देतो, तुझी स्तुती करतो. येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये माझ्या मुखाला, माझ्या कंठावर तू स्पर्श कर. असा होणारा संदेश तू आशीर्वाद कर आणि तुझं गौरव, तुझी महिमा, सर्व मान महिमा दर सन्मान गौरव दे आम्ही तुला देऊ. प्रार्थना येशूच्या नावात करतो म्हणून काय आमेन. स्तोत्र 91 याच्यात काही वचन वाचूया. स्तोत्र 91:3 तिसरं वचन वाचूया. कारण तो पारध्याच्या पाशापासून, घातक मरीपासून तुझा बचाव कर. या ठिकाणी शास्त्र आम्हाला सांगतं की पारध्यांचं पाश हे असं पाश असतं की त्याच्यातून कुणाचीही सुटका होत नाही आणि म्हणून ते पाश जो आहे त्याच्यातून सुटण्यासाठी आम्ही काय करायला पाहिजे हे देखील मी तुम्हाला सांगणार. दुसरी गोष्ट, घातक मरीपासून तू तुझा बचाव कर. घातक मरी आम्हाला माहिती आहे, भारत देश एवढंच नाही तर जगामध्ये अनेक वेगवेगळे त्याचे रोग, जंतू, विषाणू, किटाणू अशा अनेक गोष्टी आहेत त्या. आणि या आजारपणातून अनेक लोक मृत्युमुखी पडतात. अनेक लोक आजारामध्ये आपलं जीवन घालवतात, त्याचा पैसा पाणी घालवतात, सगळ्या गोष्टी घालवतात. पण अजून देखील काही लोकांना अजून बरं वाटत नाही. आणि म्हणून हे स्तोत्र 91 जे आहे ते आजारपण आणि त्याच्यावरचं औषध उपचार काय त्याच्याविषयी लिहिलेलं आहे त्या. आणि म्हणून घातक मरीपासून तो बचाव कर. तिसरी गोष्ट महत्वाची की स्तोत्र 91 याच्या 5व्या वचनामध्ये समजते की रात्रीच्या समयचं भय, दिवसा सुटणारा बाण, काळोखात फिरणारी मरी, भर दुपारी नाश पावणारी पटकी याची तुला भीती वाटणार नाही. त्या ठिकाणी मध्ये रात्रीच्या समयचं भय, भीती जे आहे ते रात्रीच्या समयी अनेक लोकांना भीती वाटते. दिवसा सुटणारा बाण, सैतान जो वारंवार आमच्याकडे हल्ला करत असतो आणि म्हणून इपिस्काच्या पत्रामध्ये विश्वस्त सामान्य सांगितलेले आहे ते आम्ही नेहमी धारण करणारे लोक बनलो पाहिजे. काळोखात फिरणारी मरी, अनेकदा आम्हाला समजतं की हे आजारपण, रोगराई अनेकदा दिवस असू दे, रात्र असू दे, प्रत्येक समय ते फिरत असतात. आणि म्हणून त्याची लागण कदाचित काही लोकांना रात्री होते, दिवसात एक ट्रीटमेंट घ्यायला दवाखान्यात जातात आणि मग त्यांना समजतं की या गोष्टीची लागण त्यांना झालेली असते. तसंच भर दुपारी नाश पावणारी पटकी याची तुला भीती वाटणार नाही. आम्हाला माहिती आहे की पटकी हा एक रोग मोठ्या प्रमाणामध्ये भारत देशात नाही तर जगभरामध्ये आला होता आणि अनेक लोक गावच्या गाव त्याच्यामध्ये मरण पावायचे. आणि आम्हाला माहिती आहे की परमेश्वरानं या आजारावर देखील मात करून आम्हा प्रत्येकाला चांगलं आरोग्य दिलेलं आहे. तिसरी गोष्ट महत्वाची की तुझ्या 7वं वचन म्हणतं, तुझ्या बाजूस शस्त्रावधी पडले, तुझ्या उजव्या हातास लक्षावधी पडले तरी ते तुला भेटणार नाही. जे देवाचे लोक आहेत, ते परमेश्वरावर भाव ठेवतात, देवाच्या सानिध्यामध्ये राहतात, त्याच लोकांना याची बाधा होणार नाही. पण जे लोक देवाचे लोक नाही, देवावर त्याचं नातेसंबंध नाही आहे, प्रभूचं त्याचं काही रिलेशन नाही आहे, आपल्याला मला सांगू दे की मी आणि देवाचं वचन देखील तुम्हाला 100% गॅरंटी देऊ शकत नाही की तुम्ही आजारपणापासून वाचाल. कारण या शास्त्राचा जी सुरुवात आहे किंवा स्तोत्र 91 ची सुरुवात आहे, ती सुरुवात मी तुम्हाला सांगतो. जो परस्पराच्या गुप्तस्थळी बसतो तोच सर्व समर्थाच्या सावलीत राहील.
जो कोणी देवाच्या सानिध्यामध्ये येईल, जो कोणी देवाच्या सानिध्यामध्ये राहील, लहान लेकर असू दे, तरुण वर्ग असू दे, वयस्कर असू दे, कोणी सुद्धा असू दे, जो कोणी देवाच्या सानिध्यात राहणार तोच व्यक्ती आजारपणापासून मुक्त होतो. पण जो कोणी देवाच्या सानिध्यात राहणार नाही, कोणी ताकदीवरती जाईल, कोणी पैशाच्या बळावरती जाईल, तो व्यक्ती या आजारपणामध्ये टिकून राहणार नाही. आणि म्हणून शास्त्र सांगतं की आम्ही परस्पराचे गुप्त देव असतो, तो सर्व समर्थाच्या सावलीत राहील. आम्ही देवाच्या आश्रयात किंवा त्याच्या गुप्त स्थानामध्ये येऊन आम्ही प्रार्थना करावी. म्हणून बायबल आम्ही सांगते की जसा वेळ नाही तसा मी प्रार्थना करावी. सर्वदा निरंतर आम्ही प्रार्थना, आम्ही रूम मध्ये जाऊन एकटे बसून आम्ही प्रार्थना करावी. आम्ही मध्यस्थी प्रार्थना करावी, आम्ही संगतीमध्ये प्रार्थना करावी, आम्ही ग्रुपमध्ये प्रार्थना करावी, चर्चमध्ये प्रार्थना करावी, आम्ही घरामध्ये प्रार्थना करावी, आम्ही डोंगरावरती प्रार्थना करावी, आम्ही प्रत्येक ठिकाणी प्रार्थना करावी. कारण प्रत्येक ठिकाणी देवाचे सानिध्य, देवाचे वास्तव्य असतं फिरणं. आणि म्हणून आम्ही एक गोष्ट करावी, जो कोणी प्रार्थना करतो किंवा परत गुप्त ठेवून घेतो, आपण देवाच्या सानिध्यात राहतो, तोच व्यक्ती या आजारपणापासून बचाव केला जातो. आणि त्याच्या संदर्भामध्ये देताना एक आशीर्वाद देतो किंवा एक अभिवचन देतो की जो व्यक्ती देवाच्या सानिध्यात राहणार त्यांना देव अभिवचन देतो. शेवटच्या वचनामध्ये स्तोत्र 91:16 मध्ये त्याला 15 वचनापासून वाचूया. तो माझा धावा करेल तेव्हा मी त्याला उत्तर देईल. त्या समस्या आहेत, तुम्हाला अडचणी आहेत, तुम्हाला दुःख आहे, तुम्हाला त्रास आहे, तुम्हाला वेदना आहे, बायबल सांगतं आम्ही त्याला हात मारा, आम्ही त्याला हात मारूया म्हणजे तो आमच्यासाठी धावत येतो. दुसरी गोष्ट, संकट समय मी त्याच्या जवळ आहे, मी त्याला मुक्त करेन, मी त्याला गौरव देईन. अनेकदा आमच्याकडे धन संपत्ती आहे असताना, आमच्याकडे प्रॉपर्टी असताना अनेक लोक येतील आमच्याकडे, मात्र आम्ही ज्यावेळी आमच्यावर संकट येतील, समस्या येतील, तर देव नेहमी आमच्या जवळ राहते. आणि म्हणून शास्त्रात संकट समय तो आमच्या जवळ नेहमी राहते. आणि तिसरी गोष्ट, सगळ्यात महत्वाची गोष्ट की 16 वचनामध्ये त्याला दीर्घायुष्य देऊन मी तृप्त करेन, मी त्याला सिद्ध केलेला तारणाचा अनुभव घेतो. ज्या लोकांना दीर्घायुष्य पाहिलंय, आयुष्यमान वाढ पाहिजे आहे, भरपूर दिवस या पृथ्वीवर राहायचं असेल तर देवाच्या सानिध्यात राहायला. जो व्यक्ती देवाच्या सानिध्यात राहणार त्याच व्यक्तीला जास्तीत जास्त आशीर्वाद मिळणार, जास्तीत जास्त वयोमानाचं वाढीव मिळणार आणि देवाचा गौरव मिळणार. आणि म्हणून तुम्हाला आणि मला जर या पृथ्वीवर राहायचं असेल, देवाच्या सानिध्यामध्ये राहायचं असेल, तर आम्ही एक गोष्ट करावी की देवाचा अनुभव घडून घ्यायचा असेल, रोज आणि रोज त्याची कृपा आमच्या जीवनामध्ये नवीन व्हायची असतात, तर एक गोष्ट करावी की आम्ही परस्पराच्या वचून आम्ही सर्व समर्थाच्या सावलीत त्याच्या सानिध्यामध्ये आम्ही राहणार. ती सावली असे कधी मिळणार, सावली असे त्याची बाधा आम्हाला होणार नाही. आणि मग त्या सावलीत राहूया, देवाचे गौरव करूया, त्याची महिमा करूया. आणि आम्ही प्रार्थना करूया की देवा या पृथ्वी तलावरती आम्ही शुभ जगत असताना संकट, दुःख, त्रास, क्लेश, वेदना, आजारपण, उपासमार याच्यापासून तुमचा बचाव कर. तुझ्या सावली म्हणतो आम्हाला प्रार्थना करूया. परमेश्वर आम्ही प्रार्थना करतो येशू ख्रिस्ताच्या नावामध्ये, दया कृपा आमच्यावरती करो. या महामारीपासून, रोगराई, आजारपण, संकट, समस्या, क्लेश याच्यातून बाबा आम्हाला तो मुक्त कर. आणि विशेष तुझ्या सानिध्यामध्ये तो आम्हाला, तुझ्या सावलीमध्ये तो आम्हाला त्या ठिकाणी बाबा सर आम्हाला लागणार नाही, त्या ठिकाणी बाबा आम्हाला त्रास होणार नाही बाबा. म्हणून परमेश्वरा आम्ही तुला तुझं आशीर्वाद मानतो आणि आम्हाला तू सहाय्य कर, मदत कर. पुढे सर्व मान, महिमा, आदर, सन्मान, गौरव मिळतो. प्रार्थना येशू ख्रिस्ताचे नाव करतो. आमेन, आमेन.